सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या पायावर डोके ठेवून आमदारकीचं तिकीट मिळवलं। तिथे आज राणे यांच्यावर टीका करतात। त्यांनी राणे यांच्यावर व्यर्थ टीका थांबवावी, अन्यथा त्यांचे सगळे कारनामे बाहेर काढण्याचा इशारा स्वाभिमानचे प्रवक्ते संदीप कुडतरकर यांनी दिलाय। पाहूयात काय म्हणाले संदीप कुडतरकर। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। काल राऊतांच्या बरोबर फिरत असताना दीपक केसरकरनी सन्माननीय राणे साहेबांवर अत्यंत खालच्या शब्दात टीका केलेली आहे। दीपक केसरकरांच्या राजकीय जन्मापासून त्यांच्या सगळ्या जडणघडणीतला मी एक सदस्य आहे। दीपक केसरकरांना स्वीकृत सदस्य करून सावंतवाडीच्या नगरपालिकेत घेण्यामागे मी एक प्रवीण भोसले, विकास चव्हाण आम्ही सगळेजण होतो। प्रवीण भोसलेंनी त्यांना राजकीय प्लॅटफॉर्मवर आणलं, राजकीय व्यासपीठावर आणलं। प्रवीण भोसलेंशी त्यांच्यानी गद्दारी केली, ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही असे दीपक केसरकर पेढीवर बसलेले होते। फक्त प्रवीण भोसलेंनी आपला एक मित्र आहे, कॉलेज मित्र म्हणून त्यांना राजकीय व्यासपीठावर आणलं। त्याच्यानंतर 2009 मध्ये दीपक केसरकर सावंतवाडी शहरापुरते मर्यादित असलेले फार तर नगराध्यक्ष, नगरसेवक, नगराध्यक्ष हीच राजकीय कारकीर्द असलेले राणे साहेबांच्या पाया पडले। 2009 मध्ये राणे साहेबांच्या पायावर लोटंगण घातलं। आम्ही सगळे कार्यकर्ते समोर होतो आणि त्यावेळी राणे साहेबांना विनंती केली, साहेब माझ्यावर उपकार करा, मी आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही। पवार साहेबांना सांगून मला विधानसभेचं तिकीट द्यायला लावा। त्याच्यानंतर राणे साहेबांनी, आम्ही एकत्र एका गाडीत होतो, दीपक केसरकर होते, राणे साहेब होते, दत्ता सामंत होते, मी होतो। राणे साहेबांनी पवार साहेबांना फोन लावला आणि सांगितलं, पवार साहेब दीपकला तुम्ही तिकीट द्या। पवार साहेबांनी समोरून विचारलं, निवडून कसा येणार याचं मला उत्तर द्या। त्यावेळी राणे साहेबांनी सांगितलं, त्याची निवडून आणायची जबाबदारी माझी आहे। त्याच्यानंतर त्या 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राणे साहेबांनी सावंतवाडीच्या बॅरिस्टर नाथपै सभागृहात जवळजवळ 1000 आमच्या कार्यकर्त्यांची मीटिंग घेतली। त्या मीटिंगमध्ये दम भरला की सगळ्यांनी दीपकचं काम केलं पाहिजे, दीपक निवडून आला पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत माझी प्रतिष्ठा आहे हे राणे साहेबांनी करून दीपक केसरकरला राणे साहेबांनी निवडून आणला, स्वतःचे पैसे खर्च करून। शंकर कांबळे सारखा त्यांचा सहकारी असताना त्याला बाजूला बसवलं आणि दीपक केसरकरला निवडून आणला। निवडून आणल्याच्या नंतर दीपक केसरकरनी जी राणेंची गद्दारी केली, दीपक केसरकर ही व्यक्ती ज्याच्यात कृतज्ञता, गद्दारी आणि खोटेपणा ठासून भरलेला आहे आणि असा माणूस आज राणे साहेबांवर टीका करतो, कारण केलेलं काम सांगण्यासारखं काही नाही। राणे साहेबांवर टीका केली तर न्यूजला बातमी लागते, फ्रंट पेज मिळतं। पण तुम्ही मला सांगा, एवढा निष्क्रिय पालकमंत्री आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभला, एक काम सांगावं विकासाचं या दीपक केसरकरनी काम केलं। ज्याच्याकडे अर्थ खाता आहे, ज्याच्याकडे गृह खाता आहे, नेहमी इलेक्शन आले की सांगायचं दहशतवाद दहशतवाद दहशतवाद। जर दहशतवाद होता तर 2009ला निलेश राणे खासदार झाले, त्यावेळी दीपक केसरकरनी सावंतवाडीच्या नगरपालिकेतर्फे, ते स्वतः नगराध्यक्ष होते, नगरपालिकेतर्फे सावंतवाडीमध्ये निलेश राणेंचा जाहीर नागरी सत्कार केला, जाहीर। तिथे मग दहशतवाद दिसला नाही। राणे साहेबांचा प्रत्येक वेळी जाहीर सत्कार केला, त्यावेळी राणे साहेब दहशतवादी दिसले नाही। मग राजकीय आपलं घोडं दामटायला, आपलं राजकीय दुकान चालू ठेवायला जर दहशतवादाचा आधार घेत असतील दीपक केसरकर, मग दीपक केसरकर तुमच्या हातात आज गृहमंत्रालय आहे, गृह राज्यमंत्री आहात। मग तुम्ही सांगा ना, दर इलेक्शन आलं की रमेश गोवेकर, अंकुश राणे ही प्रकरणं काढायची। तुमच्याकडे गृह खाता आहे, 5 वर्ष गृह राज्यमंत्री आहात, तुम्ही काढा शोधून, रमेश गोवेकरची मृत्यूचं काढा शोधून, अंकुश राणे काढा शोधून। काल अंकिता चव्हाणचा देवगडमध्ये खून झाला, आजही आरोपी मिळालेला नाही। सुहानी माळकर या माडखोलमध्ये 5 वर्ष झाली, त्या तरुणी गायब झाली, तिचा खून झाला, बॉडी मिळाली, आज कुटुंब तिथे रडताय, का आरोपी शोधून काढले नाही? गृहमंत्री तुम्ही होता ना, या गृहमंत्र्याची जरब नाही। आंबोलीच्या त्या कावळे सातमध्ये आणून बाहेरचे लोक आणून प्रेत टाकतात। 15 दिवसापूर्वी नाना पाण्याच्या ठिकाणी सुद्धा एका बाहेरच्या जिल्ह्यातल्या बाईचं प्रेत मिळालं। ही तुमची जर गृहमंत्री म्हणून काम करण्याची पद्धत आणि तुमची क्षमता, आज विकासाच्या बाबतीत काय, सावंतवाडीचं हॉस्पिटल जाऊन बघा, तिथे चादरा नाही, पालकमंत्री म्हणून लाज वाटते। आपल्या जिल्ह्यात डॉक्टर नाही, आरोग्य सुविधा नाही,
काय आहे सांगा मला नाही. जिल्ह्यात दीपक केसरकरांनी सांगायचं हे सुविधा मी निर्माण केल्या, फक्त विरोध करायचा. राणे साहेबांनी आडाळी MIDC आणली. दीपक केसरकरांनी 5 वर्षात एक दगड तरी लावला तिथे. राणे साहेबांनी रेडी पोर्ट आणलं. आज त्या रेडी पोर्ट मध्ये 25,000 पोर्ट कामाला लागली असती. 5,000 कोटीचा प्रकल्प होता. काय यांनी रद्द केला विनायक राऊत आणि दीपक केसरकरांनी? चिपी एअरपोर्टचा राणे साहेबांनी एअरपोर्ट बांधलं. 14 साली बांधून पूर्ण आहे. 3,000 मीटरची धावपट्टी होती. विनायक राऊत आणि दीपक केसरकरांनी 2,000 मीटरची केली. का तुम्ही आमच्या जिल्ह्याशी खेळतात, विकास कामांशी खेळतात? सुभाष देसाई यांचे उद्योग मंत्री आहेत. आडाई MIDC मध्ये एक वीट लावू शकले नाही आणि इलेक्शनच्या तोंडावर गोव्यात जाऊन बैठका घेतात. उद्योजकांनी आमच्याकडे या. विनायक राऊतनी काय काम केलं सांगा माहिती? विनायक राऊतनी ह्याच्या टॉवरची, टेलिफोन टॉवर आणि हायमासची उद्घाटन सोडून काय केलं? माझा जाहीर सवाल आहे विनायक राऊतला. आज लोक तुम्हाला शोधताय आणि लोकांकडे सांगण्यासारखं विकासाचं काय नसल्यामुळे तुम्ही राणेंवर टीका करताय. तुम्हाला माहित आहे लक्ष कुठेतरी डिवाइड केलं पाहिजे, बाजूला गेलं पाहिजे आणि राणेंवर टीका केली तर प्रसिद्धी मिळते आणि लोकांचं लक्ष दूर लोटलं जातं. राणे साहेबांनी ह्या जिल्ह्याला अशा उंचीवर नेलं. आज आमचा जिल्हा इतर जिल्ह्यांची स्पर्धा करतो. दरडोई उत्पन्नात आपण 6व्या क्रमांकाला. मला सांगा 90च्या पूर्वी राणे साहेबांना काय जिल्ह्याची अवस्था होती आणि आज काय आहे? मी शहरात राहतो. मी टँकरच्या पाण्यावर आमच्या घरात टँकरचं पाणी यायचं नगरपालिकेच्या. आज आमच्या जिल्ह्यात टँकर मुक्त जिल्हा आहे. प्रत्येकाच्या घरी टोटीनी पाणी येतं. राणे साहेब जेव्हा पालकमंत्री होते कधी तुम्हाला रेशनिंगची तक्रार आली नाही. आज त्यांनी जो थंब केलाय, अरे अनेक ग्रामीण भागात रेंज नसते. थंब नसला तर त्या बिचाऱ्या गरीबाला कष्ट करायला परत जावं लागतं. परत हेलपटे मार रेशन दुकान 5-5 किलोमीटर लांब आहेत. दुसरी गोष्ट मच्छीमारांचा पारंपरिक आणि परसिंधे यांचा वाद आहे. आजपर्यंत राणे साहेबांनीच हा वाद मिटवून आणला. मला सांगा 5 वर्ष राणे साहेब सत्तेत नाहीत, हे सगळे वाद का उफाळून आले? आज राणे साहेब जर सत्तेत असते, सरकारमध्ये असते, तुम्हाला सांगतो मच्छीमारांचा प्रश्न निघाला असता. आज त्यांच्यात भांडणं लावण्याचं काम हे शिवसेनावाले करतात आणि त्याच्यात मेन भूमिका करतायत विनायक राऊत. कुटरकर साहेब, अशा बातम्या येतात की काही मच्छीमारांना दिल्ली येथे बोलवण्यात आले. प्रत्येक मच्छीमारांना तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरेंनी परवाच्या दिवशी मच्छीमारांना मातोश्रीवर बोलवलं. प्रश्न सुटला काय? प्रत्येकाला तुम्ही मातोश्रीवर बोलवायचं आणि आश्वासनं द्यायची, दिल्लीला बोलवायची, आश्वासनं द्यायची. मागच्या वेळी विनायक राऊत आणि उदय सामंत मच्छीमारांना घेऊन दिल्लीला जाऊन मत्स्योद्योग मंत्र्याला भेटले. काय निर्णय निघाला? आजही त्यांच्यात भांडणं चालू आहेत. त्यांच्यात भांडणं लावायचं काम कोण करताय? हे करतात. आम्हाला दुःख काय? परप्रांतीय जे मच्छीमार येतात, आमची मासे सगळी घेऊन जातात. नितेश राणेंनी सांगितलं परप्रांतीयांचा पोलीस बंदोबस्त करू शकत नाही. गृह खाते यांच्याकडे आहे ना, पालकमंत्र्यांकडे. का पालकमंत्री बंदोबस्त करू शकत नाही? जर मला सांगा नितेश राणेंनी सांगितलं पोलिसांना बाजूला ठेवा, आम्हाला मुभा द्या, आम्ही त्यांचा बंदोबस्त करतो. ही क्षमता आमची आहे. ही क्षमता राणे कुटुंबियांची आहे, राणेंची आहे. नितेश राणेंचं स्टेटमेंट आहे. नितेश राणेंनी सांगितलं पोलीस बाजूला करा. परप्रांतीयांची घुसखोरी ही सगळ्यात आमची मूळ समस्या आहे. अरे गृह राज्यमंत्री तुम्ही आहे, काय पोलीस डिपार्टमेंट? पोलीस पळून येतात. पोलिसांची चूक म्हणणार नाही मी, त्यांच्याकडे वेपन्स आहेत. पोलिसांवर ते फायर करतात म्हणून पोलीस सकट आमच्या मच्छीमारांना मारतात आमच्या समुद्रात येऊन. आणि हा गृह राज्यमंत्री गप्प बसतो, काय करू शकत नाही. नितेश राणेंनी म्हणून सांगितलं पोलीस बाजूला करा, सगळं आमच्या ताब्यात द्या, आम्ही काय तो बघतो. नितेश राणे हे आक्रमक आमदार म्हणूनच ओळखले जातात, ज्याची प्रशासनावर मांड आहे. तुम्ही देवगडमध्ये जा, वैभववाडीमध्ये जा, त्यांनी बदलून टाकलेलं आहे सगळं. आणि येणाऱ्या काळात उद्या निलेश राणे खासदार म्हणून जे काम करतील ना, तुम्ही लक्षात ठेवा, या 543 मध्ये पहिल्या 10 निलेश राणे हे निश्चितच असतील. एवढी क्षमता आज रत्नागिरीत मी त्यांच्याबरोबर आहे, त्यांचा मी निवडणूक प्रतिनिधी आहे, त्यांच्याबरोबर फिरतोय. अरे तो तरुण जो हँडल करतो ना प्रत्येक समाजाच्या घटकाची जो संवाद आहे, आज लोक वेड्यासारखे नितेशजींच्या मागे आहेत. आणि प्रत्येक सभेत लोक सांगतायत निलेशजी तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहात. आणि ह्यावेळी चमत्कारच घडणारी वस्तुस्थिती आहे. कारण या विनायक राऊत आणि शिवसेनेच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. मला सांगा आमचा ह्याचा नाणार प्रकल्प, सगळे दलाल शिवसेनेचे. आज तिथला स्थानिक आमदार जाऊ शकत नाही. एकट्या राणे कुटुंबियांनी त्याच्यासाठी संघर्ष केला. पहिला निलेश राणेंनी केला, नंतर नितेश राणेंनी केला आणि शेवटी राणे साहेबांना घेऊन एक फार मोठी सभा घेतली आणि त्या लोकांच्या पाठीमागे राहिलो. राणे साहेबांमुळे तो प्रकल्प रद्द झाला. पण आज शिवसेनावाले काय सांगतात, आम्ही रद्द केला. अरे नोटिफिकेशन तुम्हीच काढलं. मग सुभाष देसाईने नोटिफिकेशन काढलं, रद्द करायचं काढलं. उरावर का बसला तुम्ही? लोकांना संघर्ष करायला भाग पाडायचं आणि मग रद्द करायचा. आमची ती नीती नाही. आम्ही लोकांसाठीच लढणार आणि लोकांसाठीच काम करणार.